नमस्कार मित्रांनो, आपण चौथीच्या भूगोलचा अभ्यास सुरू केला आहे. त्यात आपण आज तिसरा पाठ बघत आहोत, नैसर्गिक पर्यावरण. चला तर मग सुरुवात करूया. जीवसृष्टीवर परिणाम करणारी व तिच्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे आपल्याला माहीत हवं काय होते. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय? जीवसृष्टीवर परिणाम करणारी व तिच्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. मागील पाठात आपण अभ्यास केलेल्या चारही आवरणांचा यात समावेश होतो. कोणते ते चार आवरण? वातावरण, जीवावरण, जलावरण आणि शिलावरण. समोर बघूया. आकृती 3.1 मध्ये तुम्हाला तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक बाबी दिसतील. हे सर्व पर्यावरणाचे घटक आहे. या आकृतीत न दिसणारे सूक्ष्मजीव, मृदा, कीटक, हवा इत्यादींचाही पर्यावरणात समावेश होतो. नैसर्गिक पर्यावरणात असणाऱ्या या घटकांचे जैविक आणि अजैविक अशा दोन घटकात वर्गीकरण करतात. आपल्याला यात दोन शब्द मिळाले, जैविक आणि अजैविक. हे आपल्याला समोर बघायचं आहे. मानव, पशुपक्षी, सूक्ष्मजीव, वनस्पती हे घटक सजीव आहे, म्हणून यांना जैविक घटक म्हणतात. इथे बघा काय माहिती झालं तुम्हाला? सजीव आहे म्हणून यांना जैविक घटक म्हणतात. सजीव घटकांना काय म्हणतात? जैविक. एक तुम्हाला शब्द माहिती झाला. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, ढग, डोंगर हे निर्जीव आहे, त्यांना अजैविक घटक म्हणतात. निर्जीव घटकांना काय म्हणतात? अजीव, अजैविक. लक्षात घ्या. जैविक आणि अजैविक घटक एकमेकांशी संबंधित आहे. हा संबंध खालील उदाहरणावरून समजावून घ्या. जैविक घटकांची निर्मिती, वाढ आणि विकासासाठी अजैविक घटकांचा उपयोग होतो. हे तुम्ही लक्षात घ्या. जैविक घटकांची निर्मिती, वाढ आणि विकासासाठी अजैविक घटकांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. हा ऑक्सिजन आपण हवा या अजैविक घटकातून मिळवतो, म्हणजेच अजैविक घटकांचा जैविक घटकांना उपयोग होतो. वनस्पतीचा पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष कुजतात व ते जमिनीत मिसळतात. अशा जैविक घटकांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर अजैविक घटकात होते. हे लक्षात घ्या. वनस्पतीचा पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष कुजतात व ते जमिनीत मिसळतात. अशा जैविक घटकांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर अजैविक घटकात होते. समोर बघा. अशा रीतीने नैसर्गिक पर्यावरणात अजैविक व जैविक घटक एकमेकावर अवलंबून असतात. यातून निसर्गाची एकसंधता टिकून राहते. समोर बघूया. आपल्याला हे आकृती दिली आहे. वातावरण, जीवावरण, मग जलावरण आणि खाली शिलावरण. ही आकृती लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. समोर चौथा पाठ बघूया. चौथा पाठ आपला महाराष्ट्र. यात फारसी माहिती महत्त्वाची नाही आपल्या एक्झामसाठी. ही माहिती महत्त्वाची नाही. इथे बघा. महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम मध्य भागात आहे. हे खूप महत्त्वाचं, लक्षात घ्या. पश्चिम मध्य भागात आहे भारताच्या. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा ही राज्य आणि दादरा आणि नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आपल्या राज्याच्या शेजारी आहे. समोरच्या ही आकृती आपल्याला दिली आहे स्टेट बोर्डमध्ये. खूप महत्त्वाचं आहे. भारताचा नकाशा हा खूप महत्त्वाचा, लक्षातच घ्या. आपण पश्चिमेला आहे महाराष्ट्र भारताच्या आणि मध्यमध्ये येते, म्हणून लक्षात घ्या. आपल्या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आकृती 4.1 वरून भारतातील राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान मोठी आहे हे तुमच्या लक्षात येईल. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. हे महत्त्वाचं आहे. हे विचारलं जातात, लक्षात घ्या. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3 लाख चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरा क्रमांक लागतो, लक्षात घ्या. 3 लाख चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे. हे महत्त्वाचं आहे. पहिला कोणाचा लागत असेल? राजस्थानचा, दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र. मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही उपराजधानी आहे. हे महत्त्वाचं, लक्षात घ्या. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि उपराजधानी नागपूर. राज्यात एकूण 35 जिल्हे आहे. ही पुराणी माहिती आहे.
आकृती 4.2 पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान तर अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर असे 6 प्रशासकीय विभाग आहे. हे लक्षात ठेवा. प्रशासकीय विभागाबद्दल विचारले जाते. 6 प्रशासकीय विभाग आहे आणि ते कोणते? कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. हे लक्षात घ्या. 1 मे 1960 हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र दिन माहीतच हवं सगळ्यांना. आपण प्रश्न बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? मुंबई शहर. महाराष्ट्र राज्य भारताच्या रिकामी जागा भागात येतो. कोणत्या भागात येतो? पश्चिम भागात येतो. महाराष्ट्राची रिकामी जागा प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. किती विभागात विभागणी केली आहे? 6. महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. आणि राजधानी मुंबई. इथे प्रश्न बघा. पुणे प्रशासकीय विभागाच्या शेजारील इतर प्रशासकीय विभागांची नावे लिहा. हे MPSCमध्ये खूप महत्त्वाचं आहे. हे विचारतात म्हणून तुम्ही एकदा बघून घ्या नकाशामध्ये. महाराष्ट्राच्या शेजारील असणाऱ्या राज्यांची नावे पण विचारल्या गेल्या आहे. असा प्रश्न विचारतात MPSCमध्ये म्हणून लक्षात घ्या. आणि एकदा महाराष्ट्राचा नकाशा बघा. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? यावर पण एक नजर टाका नकाशामध्ये. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे हे माहिती हवं. गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? नकाशामध्ये एकदा आपण बघून घेऊया. महाराष्ट्राचा नकाशा दिला आहे. हा नकाशा दिला आहे महाराष्ट्राचा. यामध्ये बघा नागपूर विभाग, मग येते अमरावती विभाग, मग नाशिक विभाग, त्याखाली कोकण विभाग येते आणि मग पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, 6 विभाग आणि इकडे पश्चिमेला अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये बघा. महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये इकडे कर्नाटक येते, इकडे आंध्र प्रदेश. हे पुराणा मॅप आहे. इथे एक नवीन राज्य आलं ते कोणतं तुम्ही मला कमेंट करून सांगा. वरती मध्य प्रदेश आहे, वायव्येला गुजरात आहे. हे बघा. असं तुम्ही मॅपला नोट करा. बघा तुम्हाला लगेच लक्षात राहील. इकडे छत्तीसगड आहे पूर्वेला. छत्तीसगडला हा गडचिरोली जिल्हा आहे. हा पाठ इथेच संपते. आपण पुढचा पाठ पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.